हॅलो मित्रांनो, फायनली सरकारी बँकेमध्ये तब्बल 4,500 पदांची जाहिरात आली आहे. 4,455 पदांची जाहिरात आली आहे. पीओ या पदासाठी जाहिरात आलेली आहे, जी की आपली IBPS ही कंपनी एक्झाम घेणार आहे. त्यामुळे निश्चितच हे पद तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. एवढे चांगले पद आहे मित्रांनो, सरकारी बँकेमध्ये एवढे चांगले पद आहे. निश्चितच तुम्ही हा फॉर्म भरा. प्रॉपरली सगळी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला इथे समजावून मी इथे सांगणार आहोत. कोणकोणत्या सरकारी बँकेमध्ये जागा आहे ते सांगून देतो आधी. बघा, बँक ऑफ इंडियामध्ये आहे जागा 885 जागा. कॅनरा बँकेत जागा आहे 750. सेंट्रल बँकेमध्ये जागा आहे 2000. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 260 जागा आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेत 200 जागा आहे. पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 360 जागा आहे. अशा चांगल्या सरकारी बँकेमध्ये तुम्हाला इथे काम करायची संधी मिळेल. इथे या एवढ्या एकूण 11 सरकारी बँका आहे. या 11 सरकारी बँकेपैकी एका ठिकाणी तुमचं इथे रिझल्ट येईल आणि इथे तुम्हाला काम करायला मिळेल. एक नंबर फेमस बँक आहे मित्रांनो सरकारच्या बँका. ठीक आहे, चला सगळ्या बँका इथं पाहून घ्या. युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आपली महाराष्ट्र बँक म्हणायची, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, त्यानंतर इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल, पंजाब अँड सिंध आणि युको बँक इत्यादी चांगल्या सरकारी बँकेमध्ये तुम्हाला इथे काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि एक्झाम कोण घेणार आहे तर आपली IBPS कंपनी, जी की तुम्हाला ओळखीची आहे. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये प्रॉपरली डिटेलमध्ये तुम्हाला ॲड समजून सांगतो. काय काय सांगतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट कधी आहे ते सांगतो, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट किती करावं लागेल, फीज किती आहे ते सांगतो, एज क्वालिफिकेशन किती आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे ते सांगतो. एकूण पद तुम्हाला सांगितलं आहे किती आहे तर 4,455. एकूण 4,500च्या आसपास पद आहे मित्रांनो. तेही सरकारी बँकेमध्ये परमनंट जॉब आहे. सरकारी पूर्ण सरकारच्या पूर्ण सोयी सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहे. सिलेक्शन प्रोसेस आहे, काय काय असणार आहे ते सांगतो. सिलेबस प्रॉपरली डिटेलमध्ये सांगतो. नंतर पेपर पॅटर्न काय आहे ते सांगतो. जॉब लोकेशन सांगतो. जॉब प्रोफाईल काय असणार आहे ते सांगतो. सॅलरी आणि प्रिव्हियस इयर कट ऑफ काय आहे ते सांगतो. प्रीचा मेन्सचा सगळं फायनल कट ऑफ वगैरे काय होतं प्रिव्हियस इयर ते तुम्हाला इथे मी सांगणार आहोत. अगदी डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक आहे, बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट्स बघा. लास्ट डेट आहे हेच आहे ना, 21 ऑगस्ट पर्यंत तुमचे फॉर्म भरले जाणार आहे. ठीक आहे, सध्या फॉर्म भरणं सुरू आहे. 1 तारीखला फॉर्म भरणं सुरू झालं. 21 ऑगस्टला तुमची लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट. ठीक आहे, त्यानंतर बघा, कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन टेस्ट PET तुमची सप्टेंबरमध्ये होणार आहे. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार आहे. आणि 19 आणि 20 ऑक्टोबर 19 आणि 20 ऑक्टोबरला तुमची प्रिलिम्स होणार आहे. टियर 1 होणार आहे किंवा फेज 1 होणार आहे. पूर्व परीक्षा म्हणू शकता, प्रिलिम्स म्हणू शकता. 19 आणि 20 ऑक्टोबर. ठीक आहे, 19-20 ऑक्टोबरला तुमची प्रिलिम्स एक्झाम होणार आहे. एकदम तुम्हाला एक्झाम डेट पण यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. अप्लिकेशन फीज बघा आता, बघा 850 मित्रांनो. कोणासाठी तर बाकी अदर कॅटेगरीसाठी. कोण आहे त्यामध्ये ओपन, OBC, EWS. 175 फीज आहे केवळ SC, ST आणि PWBD यांच्यासाठी 175 फीज आहे. आणि बाकी लोकांसाठी 850 फीज आहे. ठीक आहे, त्यानंतर एज क्वालिफिकेशन किती आहे की एज क्रायटेरिया काय ते सांगतो. तुमचं एज 20 पासून 30 पर्यंत, 20 ते 30 या दरम्यान असलं पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो, आणि डेट काय मानणार आहे त्यासाठी 1/8/2024 या रोजी 20 पेक्षा कमी नसावं आणि 30 पेक्षा जास्त नसावं. म्हणजे तुमचा जन्म हा 2/8/1994 किंवा 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2004 या दरम्यान असला पाहिजे. या डेटपेक्षा कमी नसला पाहिजे आणि या डेटपेक्षा जास्त नसला पाहिजे. म्हणजे एकंदरीत पाहता 1991चा आधीचा माणूस चालत नाही आणि 2004च्या नंतरचा चालत नाही. कधी हे डेट त्यामध्ये टाकून द्या. एज रिलॅक्सेशन नेहमीप्रमाणे SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष. ठीक आहे, SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, PWBला 10 वर्ष एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे मिळणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मित्रांनो तर कोणत्याही भारतामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची तुम्हाला इथे पदवी असली तरी जमून जाते. कोणतीही तुमच्याकडे डिग्री असलं तर तुम्हाला फॉर्म भरता येते. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते सांगतो. फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू. म्हणजेच काय तर फेज 1 म्हणजे प्रिलिम्स होणार आहे तुमची, मेन्स होणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. 3 फेजमध्ये तुमची इथे एक्झाम होणार आहे. नेक्स्ट
सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते सांगतो. फेज 1 किंवा प्रिलिम्स आहे ते फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे. तुम्हाला फक्त एक मेरिट क्वालिफाय करायचं आहे, फक्त चाळणी परीक्षा त्याला तुम्ही म्हणू शकता, आणि तुमचा फायनल मेरिट जो मेन्स आणि इंटरव्ह्यू मिळून तयार होईल. नेक्स्ट फेज 1चा सिलेबस पहा, काही नाही, फक्त मॅथ, रिझनिंग आहे, इंग्लिश, मॅथ आणि रिझनिंग हे 3च घटक आहे प्रिलिम्समध्ये. ओके. नेक्स्ट फेज 1चा किंवा प्रिलिम्सचा पेपर पॅटर्न बघा. इंग्लिशसाठी 30 प्रश्न 30 गुणांसाठी, जे की इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्येच राहणार आहे, आणि तुम्हाला 20 मिनिटं वेळ मिळेल इंग्लिशसाठी. प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक विषयासाठी तुम्हाला सेपरेट टायमिंग मिळेल. ठीक आहे. म्हणजेच काय, ती 20 मिनिटाच्या आधी जर तुमचा इंग्लिशचा सेक्शन झाला 15 मिनिटात झाला, तर तुम्हाला 5 मिनिटं वाट पाहावं लागेल नवीन सेक्शन येण्यासाठी, चालू होण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर मॅथ आणि रिझनिंगसाठी दोन्हीसाठी 35 प्रश्न आणि 35 मार्क असणार आहे. लँग्वेज दोन्ही पण इंग्लिश आणि हिंदी इथे राहणार आहे, आणि 20 मिनिटं वेळ, असा एकूण तुमचे 100 प्रश्न आणि 1 तास किंवा 60 मिनिटं तुम्हाला वेळ मिळेल. ओके. गणित इंग्लिश बुद्धिमत्ता इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्कांसाठी, आणि बाकी गणित आणि बुद्धिमत्ता 35 प्रश्न 35 मार्कांसाठी आहे. एकूण 100 प्रश्नांचा पेपर राहील, आणि 100 प्रश्न आणि 100 गुण एवढा तुमचा पेपर राहील, ज्याला तुम्हाला 60 मिनिटं किंवा 1 तास वेळ मिळेल एक्झाम सोडवण्यासाठी. प्रिलिम्सचा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता ते सांगतो. आता हा प्रिलिम्सचा पेपर सोडल्यानंतर तुम्हाला एक ॲव्हरेज कट ऑफ, मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता ते सांगून देतो. मागच्या वर्षीचा ओपन आणि ओबीसी दोन्ही पण कट ऑफ होते 54.25. म्हणजेच काय, तर याला आयडल मानून या पद्धतीने तुम्हाला एवढ्या कट ऑफपेक्षा समोर टार्गेट ठेवून तुम्हाला एक्झामची तयारी करायची आहे. SC साठी जवळपास 49.5 आणि ST साठी 43 एवढा प्रिलिम्सचा कट ऑफ होता. एवढा कट ऑफ क्लिअर केला मागच्या वर्षी तुलनेमध्ये, तर तुम्ही निश्चितच मेन्सला क्वालिफाय होता. ठीक आहे. या वर्षीचा कट ऑफ जवळपास याला साजेसा काहीतरी जवळपास राहू शकतो. एक तुम्हाला कट ऑफचा अंदाज येऊन जाईल की एवढा तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायला लागते. पण म्हणजे जवळपास इथे 55 पेक्षाही कमी, 100 पैकी 55 पेक्षाही कमी इथे कट ऑफ लागलेला आहे प्रिव्हियस इयरमध्ये प्रिलिम्स सब्जेक्ट वाईज. हो. आणि बघा, या एक्झाममध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल कट ऑफ पाहायला मिळतो, आणि प्रिलिम्सचा सब्जेक्ट वाईज पण कट ऑफ तुम्हाला इथे पाहायला मिळतो. सब्जेक्ट वाईज पण कट ऑफ इथे जाहीर होतो, जो की एकूण बघा, मॅथ्ससाठी एकूण 35 गुण आहे ना, त्यासाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 7 मार्कांपेक्षा 7 गुणांपेक्षा तुम्हाला इथे जास्त भेटले पाहिजे होते. त्यानंतर 4.25 हा SC ST OBC किंवा अदर कॅटेगरी यांसाठी आहे. SC ST OBC इत्यादी कॅटेगरीसाठी. ठीक आहे. रिझनिंगचा एकूण 35 मार्क होते ना, त्यापैकी तुम्हाला फक्त जनरल असेल तर 10 मार्क घ्यायला लागेल, OBC SC ST वगैरे असेल तर 5.75. त्यानंतर इंग्लिशसाठी 30 पैकी 11.5 मार्क तुम्हाला घ्यावं लागेल जर तुम्ही ते जनरल कॅटेगरीचे असेल तर, आणि कास्टमधून असेल, या कास्टमधून असेल तर तुम्हाला 8.25 मार्क इथे तुम्हाला घ्यावं लागेल. हा होता प्रिलिम्सचा प्रिव्हियस इयरचा कट ऑफ. त्यानंतर मेन्सचा सिलेबस का बघा काय तर रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, त्यानंतर जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज, मग डाटा ॲनालिसिस आणि डाटा इंटरप्रिटेशन किंवा त्याला तुम्ही DI म्हणू शकता. ओके. आणि इंग्लिश लँग्वेजमधील एसे लेटर इत्यादी तुमचा सिलेबस आहे. मेन्सचा पेपर पॅटर्न पहा काय आहे ते सांगून देतो. रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड याला 45 क्वेश्चन आणि 60 मार्क होते, जे की इंग्लिश आणि हिंदी दोन्ही पण लँग्वेजमध्ये होते तुमचा, आणि त्याला वेळ होता 60 मिनिटे किंवा 1 तास. त्यानंतर जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस किंवा इकॉनॉमी यावर 40 प्रश्न 40 मार्कांसाठी होती, जे की दोन्ही पण इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होते. 35 मिनिटं त्याला वेळ होता. इंग्लिशसाठी किती 35 प्रश्न 40 मार्कांसाठी इंग्लिश लँग्वेज होता. इंग्लिशचा पेपर इंग्लिश लँग्वेजमध्ये होता, आणि 40 मिनिटं त्याला वेळ होते. डाटा ॲनालिसिस किंवा DI, डाटा ॲनालिसिस आणि DI याला 35 प्रश्न 60 मार्कांसाठी, लँग्वेज दोन्ही पण होती, इंग्लिश आणि हिंदी होती. 45 तुम्हाला मिनिट इथे वेळ दिला होता. अशी एकूण 155 प्रश्न 200 मार्कांसाठी होते, 200 गुणांसाठी होती, आणि तुम्हाला 3 तास पेपर सोडायला वेळ मिळाला होता. ठीक आहे ते. आणि या व्यतिरिक्त आणखी 2 प्रश्न इंग्लिशचे लेटर रायटिंग आणि एसे, पत्रलेखन आणि एसे लेटर रायटिंग आणि एसे इंग्लिश लँग्वेजमध्ये 2 प्रश्न होते, ज्याला की तुम्हाला 25 मार्क आहे, आणि लँग्वेज तुम्हाला इथे इंग्लिश आहे. तुम्हाला लेटर रायटिंग आणि एसे दोन्ही पण तुम्हाला इथे इंग्लिश लँग्वेजमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, तो इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे डिस्क्राईब करावा लागेल किंवा सोडवावा लागेल.
ज्याला अर्धा तास वेळ तुम्हाला इथे दिला जाईल. नेक्स्ट, आता मेन्सचा प्रिव्हियस इयरचा कोटअप काय होता ते सांगून देतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला यावर्षी एवढ्या कटऑफपेक्षा तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे आहे हे तुम्हाला इथे समजून जाईल. जनरलचा कटऑफ होता 63 होता, ओबीसीचा 62.25, SC STचा 50.25 आणि 41 एवढा कटऑफ होता SC STचा. ओके, आता बघा या कटऑफपेक्षा तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे आहे, एक टार्गेट ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मेन्स झाल्यानंतर एक शॉर्टलिस्ट येईल, एक कट ऑफ जाहीर होऊन त्यावर शॉर्टलिस्ट येईल आणि शॉर्टलिस्टमध्ये ज्या कॅन्डिडेट्सचं नाव आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. इंटरव्ह्यू हा 100 मार्कांचा असेल, 100 मार्कांचा इंटरव्ह्यू असेल, ज्यापैकी कमीत कमी तुम्हाला जनरल कॅटेगरी असेल तर 40% म्हणजे 40 मार्क घ्यावं लागेल आणि SC ST OBC PWBD असेल तर 35 मार्क तुम्हाला इथे घ्यावं लागेल कमीत कमी. ओके, नेक्स्ट, तुमचा फायनल मेरिट हा मेन्स प्लस फायनल मेरिट हा मेन्स प्लस इंटरव्ह्यू दोन्हीचे मार्क मिक्स करून तुम्हाला इथे फायनल मेरिट तुमचा जाहीर होईल. आता बघा मित्रांनो, मेन्समध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी, हे 200 मार्क प्लस 25 मार्क एकूण 225, 225 मार्क, 225 मार्क होते तुमच्या मेन्समध्ये. आता या 225 मार्कांना कंप्रेस करून 80 मार्कांवर आणल्या जाईल. ठीक आहे, 225 या मार्कांना, मेन्सच्या 225 या मार्कांना कंप्रेस करून 80 मार्कावर आणले जाईल आणि इंटरव्ह्यूच्या 100 मार्कांना कंप्रेस करून 20 मार्कांवर आणले जाईल. ओके, आणि मेन्सच्या 225 मार्काला कंप्रेस करून 80 मार्कावर आणले जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यूच्या 100 मार्कांना कंप्रेस करून 20 मार्कांवर आणले जाईल. असे 80 प्लस 20 असे एकूण 100 मार्कांपैकी तुमचा फायनल कट ऑफ जाहीर होईल आणि हा फायनल कट ऑफ 100 मार्कांपैकी राहील. ओके, आता हा जो फायनल कट ऑफ आहे ना प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असतो, काही बँकेचा जास्त असतो, काही बँकेचा कमी असतो. अशा पद्धतीने आपण मॅक्सिमम कट ऑफ किती होता प्रिव्हियस इयरचा आणि मिनिमम कट ऑफ किती होता प्रिव्हियस इयरचा ते बघू. जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी कट ऑफ होता 41.13 आणि जास्तीत जास्त कट ऑफ होता 57.93. म्हणजे बघा मिनिमम कट ऑफ जरी पकडला तरी तुम्हाला 100 पैकी 41.13 एवढा कट ऑफ क्लिअर करायला लागत होता मागच्या वर्षी. तसंच ओबीसीसाठी 18.69, 18.69, SC साठी 34.73, ST साठी 31.93 इत्यादी प्रकारे तुम्हाला इथे मिनिमम कट ऑफ तुम्हाला इथे क्वालिफाय करावा लागतो मागच्या वर्षीनुसार. ठीक आहे, आता हा कट ऑफ यासाठी सांगितलं की तुम्हाला याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की यावर्षी तुम्हाला टार्गेट किती ठेवायचा आहे. ओके, आता बघा हे जे मेन्सचा कट ऑफ तुम्हाला सांगून देतो एकदा. हे जे कट ऑफ तुम्हाला जनरलचा 63 दिसतंय ना, हा 225 पैकी होता मेन्ससाठी. ओके, चला, प्रीसाठी कट ऑफ होता 100 पैकी, मेन्ससाठी कट ऑफ होता 200 साठी. त्यानंतर फायनल कट ऑफ जो की प्री आणि मेन्स होता जो की 100 पैकी होता. ओके, नेक्स्ट, हा जो कट ऑफ आहे 100 पैकी होता. त्यानंतर वॅकन्सी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे 4455 एवढ्या चांगल्या भरघोस वॅकन्सी आल्या सरकारी आणि तेही सरकारी बँकेमध्ये. जॉब लोकेशन तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया भेटेल. ज्या बँकेमध्ये तुमचं सिलेक्शन आहे, ज्या बँकेचा मेरिट तुम्ही क्रॉस केला आहे, ज्या बँकेचा ज्या बँकेच्या मेरिटमध्ये आले त्याच बँकेमध्ये तुम्हाला जॉब मिळेल. आता त्या बँकेच्या कोणत्या शाखेमध्ये तुम्हाला जॉब मिळेल हे तुम्हाला ऑल इंडिया पण मिळू शकते आणि किंवा महाराष्ट्रामध्ये पण मिळू शकते. तुमच्या प्रेफरन्स आणि तुमच्या मेरिटवर पण हे डिपेंड करते. ओके, जॉब प्रोफाईल काय राहील तर तुम्हाला सुरुवातीला मॅनेजर ही पोस्ट मिळणार नाही, असिस्टंट मॅनेजरची पोस्ट तुम्हाला देऊ शकते. एकदम तुमचं मॅनेजर टाईपचं काम आहे इथे. मॅनेजर नसताना सगळे मॅनेजरचे कामं तुम्हाला इथे करायचे आहे आणि तुमचं सिलेक्शन ज्या बँकेत आहे, ज्या बँकेच्या ब्रँचमध्ये आहे त्या बँकेच्या ब्रँचचा तुम्हाला हेड इथे म्हणून नियुक्ती केल्या जाईल. ऑफिसच्या स्टाफवर तुम्हाला इथे लक्ष ठेवावं लागेल. पूर्णच्या पूर्ण ऑफिशियल वर्क आहेत, कुठेही तुम्हाला इथे फील्ड वर्कवर जायची गरज नाही. एकदम तुमची ऑफिशियल ही पोस्ट आहे. पूर्णच्या पूर्ण बँकेला हेड करण्याचं काम किंवा इन्चार्ज तुमच्या हातामध्ये असेल, त्या ब्रँचचा इन्चार्ज तुमच्या हातामध्ये असेल, ब्रँचचा तुम्ही हेड असाल. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण ब्रँचवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ब्रँचच्या हाताखाली तुमच्या ब्रँचच्या हाताखाली ज्या
शाखा आहे बँकेच्या, त्या समज बँकेच्या, त्या सगळ्या बँकांवर तुम्हाला इथे नियंत्रण ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे, त्यांच्या कारभारावरून कामांवर इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ऑफिसच्या स्टाफवर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल करायच्या आहे. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण एक ऑफिस हँडल करायचं आहे, पूर्ण बँक हँडल करायची आहे इथे. ठीक आहे. आणि सॅलरी बघा, ग्रेड बी ची पोस्ट आहे. क्रॉस सॅलरी 75,000 प्लस सॅलरी आहे तुम्हाला इथे. 75,000 प्लस सॅलरी आहे. एवढी चांगली पोस्ट आहे मित्रांनो, तुम्ही अजिबात सोडू नका. लास्ट डेट कधी आहे ते, त्या लास्ट डेटच्या आधीच तुम्ही हा फॉर्म भरा. ओके. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. आणि हां, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे ते मला कमेंट करा. आणि हां, व्हिडिओला कृपया शेअर करत चला. थँक्यू.